पहिलं प्रेम भाग 7. संदेशामागचे सत्य. रात्र गडद चालली होती. खिडकीबाहेर पावसाच्या सरी कोसळत होत्या. निशाच्या हातात तोच फोन होता आणि स्क्रीनवर तोच रहस्यमय संदेश चमकत होता. आरव जसा दिसतो तसा नाही. त्याच्या भूतकाळात जसे काही आहे ते तुला कधीच माहिती नाही. संदेश वाचून तिच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. आरववर तिचे प्रेम होते, पण त्या संदेशाने तिच्या विश्वासाला तडा दिला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आरव निशाला भेटण्यासाठी आला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखे हसू होते, पण निशाच्या नजरेत आता संशय होता. निशा काही क्षण शांत राहिली आणि मग थेट मुद्द्यावर आली. आरव, तुझ्या भूतकाळात अशी कोणती व्यक्ती आहे का माझ्यापासून तू लपवत आहेस? हा प्रश्न ऐकताच आरवचा चेहरा बदलला. तुला हे कोणी सांगितलं? त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे खरं आहे का? आरव काही वेळ शांत राहिला. त्याच्या डोळ्यात अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. निशा, काही गोष्टी मी तुला सांगितल्या नाहीत, पण त्यात तुला दुखावू नाहीत म्हणून. निशाची हृदयाची धडधड वाढली. म्हणजे खरंच काहीतरी आहे? आरवने दीर्घ श्वास घेतला. हो. त्या एका शब्दाने निशाच्या मनात वादळ उठलं. कोण आहे ती? तिचा थरथरत होता. आरवने खिडकीबाहेर पाहिले. ती माझ्या आयुष्यातील एक व्यक्ती होती. पण तिचं आणि माझं नातं प्रेमाचं नव्हतं. मग काय होतं? ती माझ्या सर्वात जवळची मैत्रीण होती. सिया हे नाव निशाने पहिल्यांदाच ऐकलं होतं. मग मला तिच्याबद्दल कधीच का सांगितलं नाही? आरवच्या चेहऱ्यावर दुःख उमटलं, कारण सियाचा शेवट खूप वेदनादायक होता. आरव बोलू लागला. काही वर्षापूर्वी तो आणि सिया खूप जवळचे मित्र होते. सिया म्हणजे संकटात त्याच्यासोबत उभी असायची. पण एका अपघातात सियाचा मृत्यू झाला. त्या घटनेनंतर आरव पूर्णपणे तुटून गेला होता. का? कारण त्या दिवशी मी तिच्यासोबत असायला हवं होतं. निशा शांतपणे ऐकत होती. आरवच्या डोळ्यात पाणी आलं. मी आजही स्वतःला माफ करू शकलो नाही. निशाच्या मनात सहानुभूती निर्माण झाली, पण एक प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. मग मला आलेले संदेश कोण पाठवतंय? आरवने डोकं हलवलं. मला माहीत नाही. तेवढ्यात निशाचा फोन पुन्हा वाजला. दोघांनी एकाच वेळी स्क्रीनकडे पाहिलं. नवा संदेश आला होता. जर तुला सत्य जाणून घ्यायचं असेल तर आज रात्री 9 वाजता जुन्या तळाजवळ ये. निशानी आरव एकमेकांकडे पाहू लागले. आपण जाऊया, निशा म्हणाली. हे धोकादायक असू शकतं, पण सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. रात्री 9 वाजता दोघे जुन्या तलावाजवळ पोहोचले. संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता. वाऱ्यामुळे झाडाची पानं सळसळत होती. अचानक दूरवर एक सावली दिसली. निशाचं हृदय जोरात धडकू लागलं. ती व्यक्ती हळूहळू त्यांच्या दिशेने चालत आली. चंद्रप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला. आरव स्तब्ध झाला. त्याच्या तोंडून शब्दही बाहेर पडत नव्हते. निशाने त्या व्यक्तीकडे पाहिलं. ती एक तरुणी होती. ती कोण? निशाने विचारलं. त्या तरुणीच्या चेहऱ्यावर कडू हसू उमटलं. माझं नाव अनन्या आहे आणि मी सियाची बहीण. हे ऐकताच आरव हादरला. अनन्या? हो. तिच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. तुला वाटलं मी तुला विसरले असेल? आरव काही बोलू शकत नव्हती. निशा दोघांकडे गोंधळून पाहत होती. हे सगळं काय चाललंय? अनन्या तिच्याकडे वळली. तुला सत्य जाणून घ्यायचं आहे ना? हो. मग अनन्याने सांगितलं की सियाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाला वाटत होतं की त्या अपघातासाठी आरव जबाबदार आहे, पण पोलीस तपासात आरव निर्दोष ठरला होता. तरी अनन्याच्या मनात राग होता. निशा शांत झाली. आता तिला समजून लागलं होतं की हे सर्व संदेश कोण पाठवत होतं. म्हणजे हे संदेश तू पाठवत होतीस? हो. का? अनन्याच्या डोळ्यात अश्रू आले. कारण मी माझ्या बहिणीला विसरू शकत नव्हते. काही क्षण तिघेही शांत उभे राहिले. मग आरव पुढे आला. अनन्या, दररोज स्वतःला दोष देतो, पण मी सियाला कधीच दुखावलं नाही. अनन्याच्या डोळ्यात वेदना होती. मला माहिती आहे. मग मला माहिती आहे मला कोणावर तरी राग काढायचा होता. हे ऐकताच निशाला सगळं स्पष्ट झालं. रहस्य हा पडदा अखेर दूर झाला होता. घरी परतताना निशा आणि आरव दोघेही शांत होते. काही वेळानंतर आरव म्हणाला, तू माझ्यावर विश्वास ठेवतेस का? निशा थांबली. हा प्रश्न फक्त प्रेमाचाच नव्हता, तो विश्वासाचा होता. तिने आरवकडे पाहिलं. मी तुझ्यावर प्रेम करते, पण विश्वास हा शब्दाने नाही, कृतीने जिंकावा लागतो. आरवने मान डोलावली. मी तयार आहे. निशाने हलकंसं स्मित केलं. पण आपण पुन्हा सुरू करूया,
पण त्या रात्री अनन्या घरी परतली तेव्हा तिला तिच्या दाराखाली एक लिफाफा मिळाला. तिने तो उघडला. आत जुना फोटो होता. सिया एका अनोळखी व्यक्तीसोबत उभी होती. फोटोच्या मागे फक्त एक वाक्य लिहिलं होतं, सियाच्या मृत्यूचं खरं रहस्य अजून उघड झालेलं नाही. अनन्याच्या हातातून फोटो जवळजवळ निसटला, कारण त्या फोटोत दिसणारी व्यक्ती ती ओळखत नव्हती आणि त्या व्यक्तीचं नाव ऐकून आरवचं आयुष्य पुन्हा एकदा हादरणार होतं. पुढील भागात सियासोबत दिसणारी रहस्यमय व्यक्ती कोण? सियाच्या मृत्यूमागे खरोखर अपघात होता की कट? आणि निशा आरवच्या नात्याची नवीन परीक्षा कशी सुरू होणार? भाग 8 मध्ये पाहू. धन्यवाद.